आज आपण मंगळवारी या निमित्त श्रावण महिन्यातला पहिला मंगळवार आहे आणि म्हणून मंगळागौरीची गोष्ट कहाणी जी आहे ती ऐकणार आहोत. मंगळागौरी का करावी हे पण आपण ऐकणार आहोत. एखाद्या व्यक्तीला संसारात जर का काही अडचणी येत असतील, म्हणजे जसं की पैशाची अडचण, दारिद्र्य, मूलबाळ न होणे यासारख्या अडचणी होत असतील तर हे व्रत नवरा बायकोंनी म्हणून करायचं असतं. तर यामागची कथा अशी आहे की पूर्वी एकदा काय होतं, एक व्यापारी असतो, त्याला मूलबाळ होत नसतं. मग तोही मंगळागौरीचं व्रत करत असतो. दोघं नवरा बायको हे मंगळागौरीचं व्रत करतात. अखेर खूप वर्षांनी व्रत केल्यानंतर त्यांना माता पार्वती प्रसन्न होते आणि विचारते, तुमचं काय आहे, इच्छा काय आहे? ते म्हणतात, आम्हाला पुत्रप्राप्ती व्हावी अशी आमची इच्छा आहे. मग माता पार्वती आशीर्वाद देतात. मग आशीर्वाद दिल्यानंतर त्यांना सुंदर असा पुत्र प्राप्त होतो. मग पुत्र प्राप्त झाल्यामुळे त्यांना मंगळागौरीच्या व्रतावर अजून विश्वास बसतो आणि ते कायमस्वरूपी ते चालू ठेवतात. मग ते मंगळागौरीचं व्रत जे असतं ते मांडायचं असतंय. मग त्यासाठी बेलाचं पानं वगैरे लागतात आणि आंब्याचे फाटे आणि आंब्याचं फळसुद्धा लागतं. मग त्या व्यापाऱ्याची बायको व्यापाऱ्याला म्हणते की तुम्ही मला आंबे आणि आंब्याचे फाटे घेऊन या. मग ते घेऊन आल्यावर तो जातो रानात आणायसाठी. मग तो जेव्हा जातो तेव्हा तो आंबे पाडायसाठी दगड मारतो आणि दगड पाडून आंबे पाडतो, फाटे तोडतो, हाताने येतो. मग आल्यानंतर त्याचा चेहरा खूप उदास असतो. मग त्या व्यापाऱ्याची पत्नी त्याला विचारते, काय झालं तुम्हाला? तर तो म्हणतो, जेव्हा मी आंब्याचा फाटा तोडून आंबे जेव्हा दगडाने मारून पाडत होतो तेव्हा एक दगड त्या झाडाखाली असलेल्या गणेश मूर्तीला लागला आणि त्या गणेश मूर्तीला राग आला माझा. तो गणपती बाप्पा म्हटले की तू मला दगड फेकून मारलास, प्रत्येक कार्यात रंभी माझी पूजा करतात आणि तू मला दगड फेकून माझा अपमान केलास. तुला दुःख म्हणजे काय हे तुला आता समजेल. तुला जो पुत्र झालाय तो 16व्या वर्षी मरण पावेल, असं गणपती बाप्पा त्याला शाप देतात. मग ते झाल्यानंतर बघता बघता मुलगा 12 वर्षाचा होतो. 12 वर्षाचा झाल्यावर त्याला विद्याभ्यासासाठी बाहेर पाठवायचं असतं. मग त्याची बायको म्हणत असते की असू दे, आता आपल्या नशिबात काय असेल ते होईल. 16व्या वर्षी मुलाचं मरण असेल तर मुलगा मरेल. मग असं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणतात, जाऊ दे, आपण जे काय येईल परिस्थितीला सामोरं जाऊ. मग आधी मुलाला विद्याभ्यासाला बाहेर पाठवायचं म्हणल्यावर आधी मुलाच्या मनातलं जाणून घेतलं पाहिजे की काय आहे मुलाच्या मनात नेमकं. मग ते जाणून घेण्यासाठी त्याला विचारतात की तुला काय विद्याभ्यास करायचा आहे? तो म्हणतो, मला विद्याभ्यास नाही करायचा, मला लोकांची सेवा करायची आहे. मग वडील म्हणतात, आता मुलगाचे थोडे वर्ष राहिलेत आयुष्य, मग ते आयुष्य थोडे वर्ष त्याला आनंदानं जगण्यासाठी त्याला त्याच्या मनासारखं वागू देत. म्हणून मुलाचे वडील देखील म्हणतात, ठीक आहे, तू सेवा कर. मग तो सेवा करत असताना एकदा नारद मुनी असतात, त्यांना खोकला ठसका लागलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, मी आपली मदत करू का? आणि त्यांना पाणी देतो आणि नमस्कार करतो. नमस्कार केल्यानंतर नारद मुनी त्याला आशीर्वाद देतात की तू दीर्घायुष्य हो, तुझं खूप आयुष्य वाढेल, असा आशीर्वाद देतात. मग पुढे 16वं वर्ष येतं. 16व्या वर्षी जेव्हा नारद वरती स्वर्गामध्ये फिरत असतात तेव्हा यमराजांशी भेट होते. यमराजांना विचारतात, आज कोणाचं प्राण घेऊन यायला चाललेला आहात तुम्ही? तेव्हा तो म्हणतात की व्यापाराचा मुलगा आहे, त्याची 16 वर्ष पूर्ण झालीत आणि गणपतींनी त्याला शाप दिला आहे की 16व्या वर्षी तुझा मृत्यू आहे आणि मला त्याचा प्राण घेण्यासाठी यावं लागेल. मग तेव्हा नारद मुनी म्हणतात, मी साधू, मी संत, मी त्याला आशीर्वाद दिलेला होता की तू दीर्घायुष्य होशील आणि तुम्ही साधू संतांचा आशीर्वाद खोटा ठरवू शकत नाही, असं म्हणतात. मग त्यानंतर नारद मुनी असं म्हणल्यानंतर यमराज म्हणतात, हे पहा प्रभू, माझं काम आहे लिहिलेल्या वेळेत प्राण आणणे. मी या मृत्यूमध्ये काही अडथळा आणू शकत नाही. मला जशी ब्रह्मदेवांची आज्ञा असेल तसं माझं काम आहे. मग यावर उपाय काय? तर तुम्ही माता पार्वतींनाच विचारा आणि भगवान शंकरांना देखील विचारा. मग असं म्हटल्यानंतर काय होतं, नारद मुनी जातात माता पार्वतींकडे. म्हणतात, पार्वती देवी, तुमच्या
मुलाने तुमच्या गणपती बाप्पाने शाप दिला आहे की 16व्या वर्षी मृत्यू होईल म्हणून, पण मी त्याला शाप असा दिलेला आहे की तू दीर्घायुष्य होशील म्हणून. मग यावर काय करावं, उपाय काय सांगा, जेणेकरून मी साधू संत माझा शाप, माझा आशीर्वाद जो दिलेला आहे तो कधीही खोटा ठरणार नाही असं म्हणतात. मग त्यावर माता पार्वती एक उपाय करतात. एक राजाची मुलगी आहे, ती मंगळागौरीचं व्रत करते आणि ह्या मुलाचं त्या मुलीशी लग्न लावून द्या, म्हणजे याचं दीर्घायुष्य होईल, मी त्याला प्रसन्न होईल आणि मी आशीर्वाद देखील देईन की तुमचं खूप आयुष्य वाढावं म्हणून. अशा प्रकारे आपण हे जी शंका आहे ती निरसन करू शकतो. मग हे त्या व्यापाराला दृष्टांत होतो की आपल्या मुलासाठी ह्या मुलीचं स्थळ बघावं म्हणून, आणि ते बघून लग्न करतात व त्याचं 16व्या वर्षीसुद्धा मृत्यू होत नाही. पार्वती देवींच्या आशीर्वादामुळे त्यांचं आयुष्य खूप वाढतं, ते समाधानाने संसार करतात. आणि राजाच्या कन्येशी लग्न झाल्यामुळे ह्या व्यापाराचं सुद्धा दारिद्र्य जातं आणि त्याला मंगळागौरी देवी प्रसन्न होते. तशीच आम्हाला पण होऊ देत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ही कथा इथे संपली असं सांगतो. ओम नमः शिवाय. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.